तुमच्यासोबत पण असंच होतं का? माझ्यासोबत तर नेहमी होतं. जेव्हा पण घरी पार्सल येतं ना, ते ओपन करायची मला खूप जास्त एक्साइटमेंट असते. आज पण सकाळी-सकाळी माझं एक पार्सल आलं होतं. स्वीडनमध्ये पार्सल असं डोअरवर ठेवतात आणि आपल्याला एक मेल आणि SMS डिलिव्हर होतो. पार्सल नंतर ओपन करू म्हटलं अगोदर चहा घेऊ आणि बाहेर बघा किती छान वातावरण झालेलं आहे आणि बाहेर थोडा-थोडा पाऊस सुद्धा पडलेला होता. खूप छान वातावरण झालं होतं. काल आमच्या घरी गेस्ट आले होते. सो त्याच्यामुळे जो काही पसारा होता घरात पडलेला मी तसाच ठेवून दिला. रात्री खूप लेट झालेलं म्हणून झोपून गेले. पण आज सकाळी उठल्या-उठल्या मात्र विचार केला, की हे सगळ्यात अगोदर आवरू, कारण हे घरामध्ये मेस बघून तर मला बिलकुल दुसरं काही काम करायची इच्छा होणार नाही. सो सगळं पटापट आवरून घेतलं. जागच्या जागी सगळ्या गोष्टी ठेवून दिल्या आणि जेव्हा सगळं घर असं आवरलं जातं ना, इतकं रिलॅक्स वाटतं. त्यानंतर मी पार्सल ओपन केलं. यामध्ये होतं CeraVeचं माझं मॉइश्चरायझर आणि फेस वॉश. त्यानंतर एक फेस पॅक लावला, जो की मी सध्या रोजच लावत आहे आणि बेल्ट लावून इथे मी मटकत होते, कारण तो बेल्ट मला योगेशने गिफ्ट दिला होता. इथे नाश्त्यामध्ये आज पोहे, दही ब्रेड आणि रात्रीची उरलेली थोडीशी खीर होती. मग दोघांनी आम्ही एकमेकांना छान हेअर ऑइलिंग करून घेतलं आणि छान एक रील सुद्धा शूट केली सोबतच. सुट्टी म्हटलं की आमचा असतो लॉन्ड्री डे. आम्ही एकत्रच 8 दिवसाचे कपडे वॉश करतो लॉन्ड्रीमध्ये खाली येऊन. सो ते लॉन्ड्री पण करून घेतलं आणि आता मेहनत होती माझी कपडे फोल्ड करायची. पण वर जाण्या अगोदर म्हटलं बाहेर खूप छान वातावरण झालेलं आहे. स्प्रिंग सीझन सुरू झालेला आहे ना, तर सगळीकडेच असं हिरवीगार मस्त पानं वगैरे सगळे आलेले आहेत. इतकं छान वाटतं ना. सो आम्ही छान एक वॉक करून आलो आणि मग संध्याकाळी आम्ही एक रील शूट करायचं म्हणून खाली आलेलो आणि असा होता आजचा आमचा हा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.